नमस्कार. माझं नाव आहे किशोर कनसे. शिवन्या क्लासेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपलं सर्वांचं स्वागत आहे. 12वी सायन्स मधील केमिस्ट्री या विषयातील सॉलिड स्टेट हा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण सॉलिड स्टेट या घटकामध्ये पुढील पॉईंट आहेत. फर्स्ट, इंट्रोडक्शन. सेकंड, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. थर्ड, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. फोर्थ, युनिट सेल. फिफ्थ, पॅकिंग इन सॉलिड्स. सिक्स्थ, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. सेवेंथ, packing in voids of ionic solid. 8, defect in crystal structure. 9, electrical properties. and 10, magnetic properties. यातील पहिले दोन जे घटक आहेत, इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, हे आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेले आहेत. त्याच्याबरोबर काही टर्मिनॉलॉजी होत्या, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, ॲनिसोट्रॉपी, हे सगळं आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. या पार्टमध्ये आपण त्याच्या पुढील पार्ट पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? द सॉलिड्स विच हॅव डेफिनाइट geometrical shape because long range arrangement of constituent particles. constituent particle ची अरेंजमेंट हे विशिष्ट पद्धतीने लांबपर्यंत असते आणि त्यांना एक विशिष्ट जॉमेट्रिकल शेप असतो. अशा सॉलिड्सना क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतात. ते आपण मागे पाहिलेलं आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचे मेनली 4 क्लासेस आहेत. एक आहे मॉलिक्युलर क्रिस्टल किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स. दुसरा आहे आयनिक क्रिस्टल. तिसरा आहे नेटवर्क क्रिस्टल आणि चौथा आहे मेटॅलिक क्रिस्टल. आता हे क्लासेस कशाच्या बेसिसवर पडलेले आहेत, तर त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, उदाहरणार्थ मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर द मॉलिक्युल्स ऑफ अ सेम कंपाऊंड. त्याच कंपाऊंडचे मॉलिक्युल्स हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये म्हणून असतात. आयनिक सॉलिड्समध्ये काय असतात, तर आयनिक सॉलिडमध्ये मुख्यत्वे कॅटायन्स आणि ॲनायन्स असे आयन्स त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. नेटवर्क सॉलिडलाच दुसरं नाव आहे कोव्हॅलेंट बॉन्डेड सॉलिड किंवा जायंट सॉलिड. यामध्ये कोव्हॅलेंटली बॉन्डेड जे ॲटम्स आहेत ते त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. आणि मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेटलचे जे इलेमेंट्स आहेत अलॉंग विथ इलेक्ट्रॉन्स हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स असतात. त्यातले मॉलिक्युलर सॉलिड्सचे परत 3 क्लासेस पडतात. एक पोलार मॉलिक्युलर सॉलिड, दुसरं नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि तिसरं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्यातला पहिला क्लास आहे मॉलिक्युलर सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे काय? मॉलिक्युलर सॉलिड्स आर दोज सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स ऑफ ए सेम कंपाऊंड. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतात, तर त्याच कंपाऊंडचे मॉलिक्युल्स असतात. मॉलिक्युलर सॉलिड्स आर क्लासिफाईड मेनली इंटू 3 टाइप्स: नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स, पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स अँड हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नेचर. नॉन पोलर जे मॉलिक्युलर सॉलिड्स असतात ते असतात सॉफ्ट. पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स असतात ते असतं सॉफ्ट. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स असतात ते हार्ड असतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ऑल आर insulator of electricity, means non-polar, polar and hydrogen bonded solids are the insulators of electricity, means त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. मेनली इलेक्ट्रिसिटी पास होण्यासाठी काय लागतं, हे जे 4 टाईप मुख्यत्वे क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत, त्यातील फक्त जे आयनिक सॉलिड आहेत ते ज्यावेळी लिक्विड स्टेटमध्ये असतात त्यावेळी त्याच्या आयन्स असतात, त्यामुळे त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. आणि दुसरं आहे मेटॅलिक सॉलिड्स, ज्यामध्ये मेटल एलिमेंट्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात, जे की रिस्पॉन्सिबल असतात इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी. आणि थर्ड, कोव्हॅलेंट बॉन्डेड सॉलिड असतात. त्यातले ग्राफाइट फक्त असं आहे एक्सेप्शन की ज्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की दे आर द इन्सुलेटर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता मेल्टिंग पॉइंट. थर्ड पॉइंट आहे मेल्टिंग पॉइंट. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट. Polar molecular solids have low melting point
and hydrogen bonded molecular solids are the low melting point. The melting point कशावर डिपेंड असतो? आपण पाहिलं सॉलिड्स जे एकदम क्लोजली बॉन्ड असतात, म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स असतील किंवा ॲटम्स असतील, ते जेवढे स्ट्रॉंगली एकमेकाला कनेक्टेड असतील त्यांना सेपरेट करण्यासाठी तेवढी जास्त एनर्जी लागते. ती एनर्जी कशाच्या स्वरूपात दिलेली असते? तर ते टेम्परेचरच्या स्वरूपात दिलेली असते. जेवढं जास्त टेम्परेचर रिक्वायर्ड असेल तेवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट वाढतो. म्हणजे जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असतील तेवढेच त्याचे मेल्टिंग पॉईंट हा जास्त असतो. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते डिस्पर्जन फोर्सेस ऑर लंडन फोर्सेस असतात. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये काय असतं तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतात. पोलार molecules possess permanent dipole moment and in solid state they are held together by strong dipole-dipole interaction. There is a separation of positive and negative charges because of their polar nature of the molecules. Hydrogen bonded. The molecules are connected together with the hydrogen bond. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे नॉन पोलारमध्ये डिस्पर्शन आणि लंडन फोर्सेस असतात. पोलारमध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असते, तर हायड्रोजन बॉन्डेडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. नॉन पोलारची एक्झाम्पल्स आहेत CO2 आहे, H2 आहे, CCl4 आहे, त्यानंतर AR आहे, Cl2 आहे. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्सची एक्झाम्पल आहेत सॉलिड SO2 आहे, सॉलिड NH3 आहे, त्यानंतर सॉलिड HCl आहे. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्सची एक्झाम्पल्स आहेत H2O आहे म्हणजेच आईस, NH3 आहे, अमोनिया. पुढचा क्लासिफिकेशन मधला पुढचा टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा आयनिक सॉलिड्स. आयनिक सॉलिड्सची प्रथमतः आपण डेफिनेशन पाहणार आहोत. आयनिक सॉलिड्स आर क्रिस्टलाइन salts formed by the three-dimensional arrangement of cations and anions bound together by electrostatic forces. जनरली याला साल्ट्स का म्हटलेलं असतं? साल्ट्स हे त्याची सॉल्युबिलिटी हायेस्ट असते. ज्यावेळी ते सॉल्युबल होतात त्यावेळी त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये रूपांतर होतं. तर पॉझिटिव्ह आयन्सना कॅटायन्स म्हणतात, तर निगेटिव्ह आयन्सना ॲनायन्स म्हणतात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत? पहिल्यांदा आयन्सची जी अरेंजमेंट असते कॅटायन्स आणि ॲनायन्सची, ती अरेंजमेंट काही घटकांवर डिपेंड असते, त्यालाच आपण फॅक्टर्स म्हणतो. द फॅक्टर्स on which arrangement of ions are depend are size of cations and anions, cations and anions ची size, second charge on the ion, age of polarizability of the anion. म्हणजे काय, इथं आपण जर डायग्राम मध्ये पाहिलं पॉझिटिव्ह झाला की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह झाला की निगेटिव्ह आहे, निगेटिव्हच्या खाली बरोबर पॉझिटिव्ह आहे. कुठलाही स्टेबल कंपाऊंड करायचं असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हा काउंटर बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जातो. आयनिक सॉलिडच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत? आयनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल इन नेचर. दे हॅव हाय मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉइंट. हार्ड अँड ब्रिटल, if their molecules are strongly connected with each other, they have higher strength. Need solids are converted into liquid, liquids are converted into gases. For this conversion energy is needed, which is the temperature. High temperature is needed, so they have the high melting and the boiling point. मग असेच मी सांगितलं दे आर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स इन सॉलिड स्टेट. ज्यावेळी ते सॉलिड स्टेटमध्ये असतात त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, पण ते ज्यावेळी मोल्टन स्टेटमध्ये असतील किंवा सॉल्युबलाइज्ड स्टेटमध्ये असतील त्यावेळी त्यातून इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होते. त्याचं कारण काय आहे तर कॅटायन्स आणि ॲनायन्स सेपरेट होतात. दे आर मूव्हिंग इनसाइड द लिक्विड, सो दे कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल्स काय आहेत? NaCl आहे, झिंक सल्फेट आहे, कॉपर क्लोराईड आहे, क्युप्रिक क्लोराईड आहे. तर हे आहे आयनिक क्रिस्टलची अरेंजमेंट आहे. आता इथं काय दिलेलं आहे, ज्यावेळी तुम्ही पूर्ण आयनिक क्रिस्टलला शिअर फोर्स जर
अप्लाय केला तर काय होतं, लेयर सेपरेट न होता त्याचं फ्रॅक्चर होतं. त्यामुळे काय होतं, ते ब्रिटल असतं, तुकडे पडतात. त्यामुळे त्याच्या सेपरेट लेयर काढता येत नाहीत. जशा की आपण मेटालिक सॉलिडच्या किंवा मेटलच्या लेयर काढू शकतो, तशा आयनिक सॉलिडच्या काढता येत नाहीत. पुढचा क्लास क्रिस्टलाइन सॉलिडचा आहे मेटालिक सॉलिड्स. मेटालिक सॉलिडची डेफिनेशन काय आहे? मेटालिक सॉलिड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स फॉर्म्ड बाय ॲटम्स ऑफ सेम मेटालिक इलेमेंट्स. त्याच्याच मेटालिक इलेमेंट्स पासून जे बनलेलं असतं. प्रॉपर्टीज काय आहेत? आता मेटल्स हे त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज इलेमेंट्स असतात त्याच मेटलची, आणि इलेक्ट्रॉन्स असतात. जे इलेक्ट्रॉन्स काय करतात तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. पॉझिटिव्ह मेटल आयन्स इन द सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. सो दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, हेन्स दे आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर दे आर टफ इन नेचर. Metallic solids are tougher than other solids due to presence of strong metallic bonds. The nature of metallic bond is such that any shape can be given to the metallic article. म्हणजे त्याला एवढे टफ असतात की त्यांना कुठलाही शेप देता येतो. पुढचा आहे दे आर मिलेबल अँड डक्टाईल. मीन्स दे कॅन बी हॅमर्ड और रोल्ड इन टू द शीट्स. मिलेबल मीन्स वॉट? तर त्याला हॅमर्ड किंवा पंच करून त्याच्या शीट्स बनवू शकतो एका विशिष्ट थिकनेसच्या ज्या पाहिजेत त्या. आणि डक्टाईल म्हणजे काय? वी कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स ऑफ अ रिक्वायर्ड साईज. जेवढ्या साईजची रिक्वायर्ड आहे तेवढ्या साईजच्या आपण वायर्स त्यापासून ड्रॉन करू शकतो. त्याचं कारण काय आहे? मेटालिक सॉलिड्सवर ज्यावेळी तुम्ही स्ट्रेस अप्लाइड कराल, इथं आता राहिलेलं आहे, पण इकडून समजा शिअर स्ट्रेस जर अप्लाइड केला तर ही एक लेयर सेपरेट होते, बाकीच्या लेयर इंटॅक्ट आहेत अशा राहून. तर या प्रॉपर्टीमुळे काय होतं, ते असतात मेलेबल आणि डक्टाईल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फ्रॉम मेटालिक सॉलिड्स वी कॅन फॉर्म्स अलॉइज. अलॉइज म्हणजे काय? अलॉइज मिश्र धातू. कंबाइनिंग विथ अदर मेटल्स और द नॉन मेटल्स वी कॅन फॉर्म अ अलॉइज टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मेटलची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी अदर मेटल्स बरोबर किंवा नॉन मेटल्स बरोबर मिक्स करून त्यापासून अलॉइज हे बनवू शकतो. अँड दे हॅव द मेटालिक लस्टर बिकॉज सरफेसेस अपेअर ग्रे और सिल्वरी. मेटालिक सॉलिडचे जे सरफेसेस आहेत ते ग्रे किंवा सिल्वरी असतात आणि त्यापासून आपण त्यांना एक विशिष्ट मेटालिक लस्टर असतो किंवा एक शाईन असते. एक्झाम्पल, द सरफेसेस ऑफ गोल्ड अपियर्स येलो where surfaces of copper appears reddish. पुढचा टाइप आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा शेवटचा कोव्हॅलंट सॉलिड्स. कोव्हॅलंट सॉलिड्सनाच नेटवर्क सॉलिड असे म्हणतात किंवा नेटवर्क क्रिस्टल्स असे म्हणतात. त्यांनाच जॉइंट सॉलिड्स असे म्हणतात. डेफिनेशन बघायचं झालं तर जॉइंट सॉलिड्स आर दोज इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर नॉन मेटल ॲटम्स linked to the adjacent atoms by covalent bonds through the crystal. म्हणजे नॉन मेटलचे जे ॲटम आहेत ते कोव्हॅलंट बॉन्डनी अटॅच केलेले असतात. आता टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड त्यांच्यामध्ये आहे, त्याच्यावर बिटवीन द ॲटम्समध्ये जो टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड असेल त्याच्यावर डिपेंड्स असतात की ते आयदर हार्ड आहेत और आयदर ब्रिटल आहेत. दे हॅव एक्स्ट्रीमली हाय मेल्टिंग पॉइंट because the bond between the atoms is very strong. To break this bond and to convert into the liquid, it needs high temperature, so their melting point is high. As we all say, they are the good conductor of electricity if only if mobile electrons are available. जर का मोबाईल इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील तरच ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, अदरवाइज दे आर द इन्सुलेटर्स. आता आपण ह्याचे एक्झाम्पल पाहताना ॲलोट्रॉपचे एक्झाम्पल आपण काय पाहिलेली होती? ॲलोट्रॉपचे आपण एक्झाम्पल पाहिलेली होती कार्बनचे ॲलोट्रॉप्स. कुठले आहेत कार्बनचे ॲलोट्रॉप्स? तर डायमंड आहे, ग्रॅफाइट आहे, फुलरिन आहे.
याच्याबरोबर आपण दुसरं एक्झाम्पल ॲलोट्रॉप्समध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की सल्फर, मोनोक्लिनिक आणि रॉम्बिक सल्फर, ज्यांचं वेगवेगळं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. पण इथं ते काही कोव्हलंट किंवा नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पल नाही. पण इथं एक्झाम्पल्स आहेत डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलरिन. आता आपण हे 3 जे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत ते पाहणार आहोत. तर डायमंड इज अ क्रिस्टलाइन लॅटिस व्हाईल द ग्रॅफाइट इज द लेअर स्ट्रक्चर. इथं आपण जर पाहिलं दोन्हीमध्ये हे जे डॉट दिसत आहेत हे डॉट काय आहेत, तर हे डॉट आहेत कार्बन. मग कार्बनची एक विशिष्ट अरेंजमेंट केलेली आहे, त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आले आहेत. इथं जर पाहिलं तर डायमंडचं स्ट्रक्चर पहा, ग्रॅफाइटचे स्ट्रक्चर पहा आणि हे आहे फुलरिनचं स्ट्रक्चर. तिन्हीचे स्ट्रक्चर जर पाहिले तर काय आहेत, हे ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे. पण डायमंड काय आहे, तर क्रिस्टलाइन लॅटिस आहे. ग्रॅफाइट काय आहे, तर तो लेअर्ड आहे. हायब्रिडायझेशन डायमंडमध्ये कसं असतं, तर sp3 हायब्रिडाइज्ड, while in graphite it is sp2 hybridized. It is made up of tetrahedral units. It is the planar. इथं बघितलं तर ते प्लेन, दे हॅव द प्लेन जॉमेट्री. आता हे दोन्हीही कार्बन कार्बन बॉन्ड असणार आहे यामध्ये. कार्बन कार्बनची जर बॉन्ड लेंथ बघितली तर डायमंडची आहे 154 पिकोमीटर, while in graphite it is 141.5 picometer. It is rigid, so it is very स्ट्रॉंगली असतात, रिजिड असतात, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. आपण जनरल ऐकलं असेल की डायमंड किंवा हिऱ्यावर जर लोखंडानं जरी तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर लोखंड फुटतं पण हिरा फुटत नाही. सो इट इज रिजिड. व्हाईल ग्रॅफाइट इज सॉफ्ट, इट्स लेयर्स कॅन बी सेपरेटेड. ह्याच्या त्याच्या लेयर्स आहेत, एक फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, थर्ड लेयर, इट कॅन बी सेपरेटेड. Diamond acts as an electrical insulator, while the graphite is the good conductor of the electricity. आता का ग्रॅफाइट मधनं एक प्रश्न असतो की ग्रॅफाइट मधनं का इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, तर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डिलोकलाइज्ड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कॅन मूव्ह फ्रीली. हे जे डिलोकलाइज्ड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात त्यातून इलेक्ट्रॉन्स हे फ्रीली मूव्ह करू शकतात, त्यामुळं ग्रॅफाइटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. हेन्स इट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट आपण पाहणार आहोत फुलरिन. फुलरिन इज द ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बकबॉल ऑर बकमिन्स्टर फुलरिन. आता तयार कसं करतात, हाय पॉवर लेझर वॉज फोकस्ड ऑन कार्बन. कार्बनवर ज्यावेळी हाय पॉवर लेझर फोकस केलं जातं त्यावेळी C60 म्हणजे 60 कार्बन ॲटम एका स्पेसिफिक डिस्टन्सला अरेंज होतात आणि सॉकर बॉल सारखं हे कसं दिसतंय, हॉलोस्पियर दिसतोय, बॉल जो दिसतोय की जो आतून पोकळ आहे आणि वरून कसं दिसतंय ते नेटवर्क स्ट्रक्चर सारखं तयार होते, हे तयार होतं. हायब्रिडायझेशन, इट इज sp2 हायब्रिडाइज्ड. नंबर ऑफ कार्बन ॲटम C60 म्हणजे काय, 60 कार्बन ॲटम्स हे एका विशिष्ट डिस्टन्सवर इक्विडिस्टंट अरेंज झालेले असतात आणि तयार होताना एकतर पेंटॅगॉन्स तयार होतात किंवा हेक्झॅगॉन्स तयार होतात. इथं जर आपण पाहिलं 1 2 3 4 आणि 5 पेंटॅगॉन तयार झालाय. त्याचबरोबर इकडं आपण जर दुसरीकडे पाहिलं ह्या बाजूला तर तो हेक्झॅगॉन आहे. इथं बघा हेक्झॅगॉन 1 2 3 4 5 आणि 6, तर इथं हेक्झॅगॉन तयार होतात. सो दे फॉर्म हेक्झॅगॉन्स अँड द पेंटॅगॉन्स. या ग्रॅफाइट किंवा फुलरिन यांच्यापासून ज्या ट्यूब्स बनवल्या जातात त्यांना म्हणतात नॅनो ट्यूब्स. आणि त्या कशासाठी वापरल्या जातात, तर इलेक्ट्रिकल कंडक्टर्समध्ये वापरतात, मॉलिक्युलर सेन्सर्समध्ये वापरतात किंवा सेमीकंडक्टरमध्ये वापरतात. फुलरिन हे ज्यावेळी पोटॅशियम बरोबर कंबाईन केलं जातं ॲट 18 केल्विन, इट इज द सुपर कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. तर हे होतं आपलं क्लासिफिकेशन ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड्स. मेन मॉलिक्युलर सॉलिड्स, आयनिक सॉलिड्स, नेटवर्क सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. कंपॅरिझन करून जर तुम्ही स्टडी केला तर तुमच्या लक्षात राहायला सोपं पडेल. का, मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये काय असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, मॉलिक्युल्स ऑफ द सेम एलिमेंट्स. आयनिक क्रिस्टल्समध्ये काय असतात, तर आयनिक कॅटायन्स आणि ॲनायन्स असतात. नेटवर्कमध्ये कोव्हॅलेंटली बॉन्डेड जे इलेमेंट्स असतात किंवा ॲटम्स असतात. मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेटल इलेमेंट्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांचे कम्पेअर दुसरं काय करायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस कुठले कुठले
आहेत चारीचेही, त्याचे एक्झाम्पल कम्पेअर करायची, नंतर त्याचे बॉन्ड कम्पेअर करायचं आणि तर त्याचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. कारण काय, 12thला तुम्हाला बोर्डचा जो पेपर आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा काय केलं असतं, एक्झाम्पल्स दिलेले असतात आणि सेपरेट आउट करा असा क्वेश्चन असतो. तर अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल काय आहेत, ग्लास, प्लास्टिक आणि रबर. मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल काय आहेत, P4 मॉलिक्युल्स, S8 मॉलिक्युल्स, आयोडीन मॉलिक्युल्स, टेट्राफॉस्फरस डिकॉक्साइड, H2O वॉटर, NH3 अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, H2, Cl2, CH4 मिथेन, सॉलिड SO2 सल्फर डायऑक्साइड, सॉलिड NH3 सॉलिड अमोनिया आणि सॉलिड हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, मॉलिक्युलर. मग यातले परत काही पोलर आहेत, काही नॉन पोलर आहेत, काही हायड्रोजन बॉन्डेड आहेत. आयनिक सॉलिडचे एक्झाम्पल्स काय, हे जनरली साल्ट असतं तेवढं कन्सिडर करायचं. अमोनियम फॉस्फेट, लिथियम ब्रोमाइड, NaCl, झिंक सल्फेट, क्युप्रिक क्लोराइड. मेटॅलिक सॉलिड्स जनरली द मेटल्स, मग ते गोल्ड, सिल्वर, ब्रास, ॲल्युमिनियम, रुबिडियम हे सगळे मेटॅलिक सॉलिड्स असतात. आणि नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत ग्रॅफाइट, डायमंड अँड द ग्रॅफाइट आहे, डायमंड आहे, फुलरिन आहे, सिलिकॉन आहे, SiC आहे, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पेशन्सली ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या टॉपिकमध्ये आपण युनिट सेल आणि पुढील घटक सॉलिड स्टेटमध्ये पाहणार आहोत.